नमस्कार. आपण पाहायला सुरू केलं श्याम सुंदर माने इन्स्पायरिंग यू हे यूट्यूब चॅनल. मी आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करतो. त्याचबरोबर याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आपण बनवला ज्याच्यामध्ये मी कट ऑफ काय लागेल याविषयी माझे एक जनरल थॉट्स पुटअप केले होते. त्याच्यामध्ये तुम्ही त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला, पण तरीसुद्धा सांगतो मित्रांनो, तो व्हिडिओ जेवढ्या लोकांपर्यंत पोचायला पाहिजे होता तिथवर नाही पोचला. सो तुम्ही त्याला शेअर करा परत एकदा. आणि मी हे काय म्हणतोय, कारण मी त्याच्यामध्ये कट ऑफ काय लागेल हे मी फक्त अंदाज वर्तवले, पण आज तुम्ही बघा जवळपास 200+ कमेंट्स त्या व्हिडिओ खाली आहेत. महाराष्ट्रातल्या पूर्ण अगदी बीड, नगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, अमरावती सगळ्या भागातून लोकांनी कमेंट केलेत. पण कुठेही तुम्हाला जो ट्रेंड जो दिसतोय तो 95 to 135 पर्यंतच दिसतोय. हार्डली एक दोन कमेंट आहेत ज्या 144 TITच्या स्कोरच्या आहेत. म्हणजे मी जे सांगितलं तुम्हाला, मी जे डायरेक्ट केलं की कॉम्पिटिशन जे आहे ते 95 ते 155च्या आसपास कुठेतरी राहील, याला तथ्य आहे. कारण 200 लोकांनी वेगवेगळ्या. आणि तुम्ही एक लक्षात घ्या की मी ह्याला का विश्वासू डेटा मानतोय, कारण तेच लोक इंटरेस्टेड आहेत ज्यांना होप्स आहेत. आता ज्यांना TITला 8 मार्क पडलेत, 10 पडलेत, 20 पडलेत, 50 पडलेत, 40 पडलेत, ते तर नाही कमेंट करत आहेत. ते बघा लक्षच देत नाही त्या सगळ्या प्रक्रियेकडे. तर तुम्ही आणखी तो व्हिडिओ पोहोचवा आणि मी सांगतो म्हणून ऐकू नका, त्यातलं कमेंट वाचा तुम्ही सगळ्या. ठीक आहे. आता आपण येऊया आजच्या टॉपिक. सर्वप्रथम आज मी तुम्हाला एक आव्हान करू इच्छितो की तुम्ही माझं चॅनल पाहताय तरी खूप माझ्या एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडतंय, तुम्ही खूप पॉझिटिव्ह फीडबॅक देताय, पण लाईक करण्याचा जो रेशो आहे तो खूप कमी आहे. अगदी मला वाटतं की कधी कधी असं वाटतं की तुम्ही लाईक न केल्यामुळे डिसलाईक करणाऱ्याची प्रेरणा वाढते. कारण पाठीमागच्या व्हिडिओला 26 डिसलाईक्स होते. सो आणि लाईक 100 होते. सो बघ यू सी. सो तुम्ही जर असं जास्त लाईक नाही केलं तर काय होईल की मला कुठेतरी फिलिंग येईल की अरे बापरे आपण काहीतरी चुकीचं सांगतोय का. आणि एक शिक्षक या नात्याने मी माझ्या इतर शिक्षक मित्रांना फसवू नाही शकत. सो प्लीज लाईक करा. त्याशिवाय मी स्वतःच असं एक सोल्युशन काढले की माझे जे व्हिडिओ आहेत ते मी सेटिंगमध्ये थोडे चेंजेस करून पब्लिक डोमेनमध्ये न ठेवता फक्त सबस्क्रायबरसाठी अवेलेबल करणार आहे. ज्यांच्याकडे माझी लिंक आहे तेच लोक व्हिडिओ पाहू शकतील. सो तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला बिनधास्तपणे पाहता येतील. मी याच्यापूर्वी एक मला वाटतं 3 ते 4 व्हिडिओ बनवले ते ज्यामध्ये आपण शिक्षकांचे जे इंटरव्ह्यू होणार आहेत त्या संदर्भातले होते. त्यातल्या मी एका व्हिडिओमध्ये टीचर्स ॲप्टिट्यूडवर काही प्रश्न विचारले जातील असं मी म्हणालो होतो आणि एक व्हिडिओ आहे. तुम्ही मित्रांनो, तुम्हाला माझा एक व्हिडिओ आवडला तर तो एक व्हिडिओ पाहून गप्प बसू नका, कारण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ह्या माणसाचे बाकी व्हिडिओ पण याच्यापेक्षा चांगले असतील. सो नक्की ट्राय करा. प्लेलिस्ट आहे, आय बटन आहे, किंवा माझ्या चॅनलला जाऊन व्हिडिओ लिस्टमध्ये पहा. तुम्हाला एकापेक्षा एक छान व्हिडिओ भेटतील आणि नॉलेज बटर आहे, फ्री है, एन्जॉय इट, इजंट इट. तर ठीक आहे. तर तुम्ही ते व्हिडिओ पण पहा. आता आज टीचर्स इंटरव्ह्यूमध्ये जर असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय द्यायचं, एक प्रश्न आणि त्याचा एक डेमो आन्सर मी तुमच्या समोर ठेवते. बघा तुम्हाला कसं वाटतंय. प्रश्न हा नक्की असतो की शिक्षक म्हणल्यावर काही विद्यार्थी अभ्यासात लक्ष देत नाहीत, तेव्हा एक विषय शिक्षक म्हणून, वर्ग शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल. आता हा प्रश्न आहे काय की काही विद्यार्थी अध्ययनात अजिबात लक्ष देत नाहीत, त्यांची प्रगती होत नाही, तुम्ही काय कराल. आता उत्तर आहे का सर, शिक्षणशास्त्रामध्ये या सगळ्या परिस्थितीचा विचार करूनच शिक्षकांना प्रशिक्षण दिलेलं असतं. आणि मला असं वाटतं की जेव्हा एखादा अध्यापक जेव्हा शिकवतो, अध्ययन करतो, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो, शिकवतो, त्यावेळेला त्याच्याकडे खूप साऱ्या कृत्य असतात, खूप सारे स्ट्रॅटेजीज असतात. मी तर पर्सनली मला जर असं वाटलं कधी की माझ्या वर्गातली काही मुलं व्यवस्थित शिकत नाहीत, अध्यापनात सहभागी होत नाहीयेत, तर मी त्याच्यामध्ये काय करेन. एक तर सर विद्यार्थ्यांच्या 3 लर्निंग स्टाईल्स असतात.
मी परत एकदा सांगतो, 3 लर्निंग स्टाईल्स असतात. याच्यापैकी आणखी थोड्या 2-1 आहेत, पण त्या फार महत्त्वाच्या नाहीत, म्हणून मी 3च सांगतोय. 3 मेजर आहेत. जसं अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, तशा विद्यार्थ्यांच्या प्रत्येकाची एक लर्निंग स्टाईल असते. म्हणजे कधी कधी काही विद्यार्थ्यांना एका वेगळ्या विशिष्ट पद्धतीने शिकवलं तर ते शिकतात. सो मला जर वाटलं की एक शिक्षक म्हणून माझे विद्यार्थी शिकत नाहीत, तर मी त्या विद्यार्थ्यांची लर्निंग स्टाईल समजून घेण्याचा प्रयत्न करेन. आता ह्या लर्निंग स्टाईल कुठल्या आहेत? एक आहे ऑडिटरी लर्निंग. ऑडिटरी लर्नर्स, त्यांना आपण काय म्हणतो? ऑडिटरी लर्नर्स. मी बॅनरही देतो याच्यामध्ये, सो तुम्हाला ते लक्षात यावं की मी कोणते 3 प्रकार सांगतोय. 2 आहे व्हिज्युअल लर्नर्स आणि 3 आहे कायनेस्थेटिक लर्नर्स. आता ऑडिटरी लर्निंग म्हणजे काय की या विद्यार्थ्यांवर लेक्चर मेथड तुम्ही डोळे झाकून वापरू शकता. तुम्ही नुसतं बोला, भाषण द्या, प्रेझेंटेशन द्या, ही मुलं ऐकतील आणि शिकतील. त्यांना म्हणतो आपण ऑडिटरी लर्नर. दुसरा जो प्रकार आहे तो आहे व्हिज्युअल लर्नर. या मुलांना व्हिज्युअल्स थ्रू लवकर शिकतात. ही मुलं, ह्यांना व्हिज्युअल्स थ्रू शिकायला आवडतं, म्हणजे प्रत्येक गोष्ट पाहून शिकू इच्छितात. सो अशा विद्यार्थ्यांसाठी मला काही व्हिडिओज आणि स्मार्ट क्लास वापरावा लागेल, जेणेकरून असे जे व्हिज्युअल लर्नर्स आहेत त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होईल. आणि तिसरा जो लर्नरचा प्रकार आहे तो आहे कायनेस्थेटिक लर्नर्स. म्हणजे त्यांना हँड्स ऑन ॲक्टिव्हिटी करून समजतं. म्हणजे त्यांना पाहिल्यावर लक्षात येत नाही, ऐकल्यावर लक्षात येत नाही. हा, पण त्यांनी स्वतः जर करून पाहिलं तर त्यांना लक्षात येतं. जसं की प्रयोगशाळेतले काही प्रयोग आहेत, काही ॲक्टिव्हिटी आहेत, ॲक्टिव्हिटी बेस्डच आता सगळं शिक्षण होत आहे. सो मला जर असं वाटलं की माझ्या वर्गातले विद्यार्थी शिक्षणामध्ये फार इंटरेस्ट दाखवत नाही, तर सर मी त्यांचा थोडा केस स्टडी करेन, त्यांच्या लर्निंग स्टाईल समजून घेण्याचा प्रयत्न करेन आणि सगळ्या प्रकारच्या लर्निंग स्टाईलच्या विद्यार्थ्यांना शिकणं हे एन्जॉय करता येईल असं काहीतरी करेन मी, आणि ते मुलं शिक्षणामध्ये इंटरेस्ट घेतील. हे झालं तुमचं उत्तर. हा एक भाग झाला. परत पण तोच प्रश्न नाही, पण तुमच्या वर्गात एक 8-10 मुलं असे आहेत की जे इयत्ता 7वी मध्ये शिकतायत, पण त्यांचा पाया अगदीच कच्चा आहे आणि तुम्ही कसंही शिकवलं तरी ती मुलं शिकत नाहीत. तर अशा वेळी तुम्ही एक शिक्षक म्हणून काय कराल? याचं उत्तर, सर या केसमध्ये मला खरंच त्यांचा जेन्युइन प्रॉब्लेम काय हे शोधावं लागेल. सो मी त्यांची एक टेस्ट घेईन. एक पद्धत आहे BEdमध्ये, एक शिक्षणशास्त्रामध्ये, की कधी कधी अशी परिस्थिती होते की मुलांचा पाया खरंच कच्चा असतो आणि त्यांना रेग्युलर मुलांबरोबर शिकून जमत नाही. शिवाय आपण असंही म्हणू नाही शकत की तुमचा पाया कच्चा आहे, ते आय डोंट केअर, तुम्ही इथून पुढे शिका. सो सर मी काय करेन, त्यांच्यासाठी रेमेडियल टीचिंग क्लास अरेंज करेन. हे लक्षात घ्या, रेमेडियल, याला मराठीमध्ये आपण उपचारात्मक शिक्षण पद्धती म्हणतो. सो रेमेडियल टीचिंगमुळे काय करता, रेमेडियल टीचिंगमध्ये काय करतो सर आपण, की एक सिलेक्टेड विद्यार्थी जे खूपच मागास आहेत, मागं राहत आहेत एज्युकेशनमध्ये, त्या लोकांना घेतो. याची संख्या साधारणतः 5 ते 10 पेक्षा जास्त नसावी आणि एखाद्या तुकडीमध्ये 8-10 विद्यार्थी असे निघतील असं मला वाटतं सर. सो त्यांची मी एक टेस्ट घेईन आणि त्याच्यानंतर कस्टमाइज्ड त्यांचा एक वेगळा क्लास घेऊन ते कुठून पाठीमागं पडतायत ते एक गोष्टी शिकवेन. आणि रेमेडियल टीचिंगमध्ये काय होतं की अशा विद्यार्थ्यांची टेस्ट, टीच, रिटेस्ट ही प्रोसेस आपण वापरतो. म्हणजे त्यांची टेस्ट घेतो, मग त्यांना शिकवतो, परत टेस्ट घेतो. याच्यातून त्यांच्यामध्ये जो राहिलेला ज्या फोबिया आहे, जी फिअर ऑफ लर्निंग आहे, जे लॅकिंग्स आहेत, जे काही शॉर्टकमिंग्स आहेत, त्यांना व्यवस्थितपणे ॲड्रेस करता येतं सर. सो मला असं वाटतं की जर माझ्या वर्गामध्ये काही विद्यार्थी एखाद्या पर्टिक्युलर स्टँडर्डच्या पाठीमागं राहत आहेत, तर मी नक्कीच त्यांच्यावर काम करेन, त्यांची डेटा ॲनालिसिस करेन, त्यांची एक टेस्ट घेईन, टेस्टमधून समजून घेईन की यांना कुठून शिकवावं लागतं. मग त्यांना मी सेपरेटली 8-10 विद्यार्थ्यांचा एक सेपरेट क्लास घेईन आणि मग त्यांना शिकवेन, मग टेस्ट घेईन, रिटेस्ट घेईन आणि त्यांच्यामध्ये होणारी जी प्रगती आहे ती ऑब्झर्व करेन. आणि काही दिवसाचा हा रेमेडियल प्रोग्राम चालवल्यानंतर ते परत मेन स्ट्रीममध्ये, म्हणजे मेन क्लासमध्ये येऊन बाकीच्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीने अभ्यास करू शकतील. सो सर मला जर असं वाटलं की
शिक्षण पद्धतीमध्ये काही सुधारणा करायचे तर मी एक शिक्षक या नात्यानं रेमेडियल टीचिंग आणि लर्निंग स्टाईल यांचा उपयोग करून काय करेन, त्यांना थोडंसं अपग्रेड करण्याचा प्रयत्न करेन. बघा तर मित्रांनो, म्हणजे काही काही टीचर ॲप्टिट्यूडचे जे क्वेश्चन्स असतात त्याची तुम्हाला अशी सकारात्मक पद्धतीने उत्तरं द्यावी लागतात. आणि तुम्हाला जर म्हणालं की काही विद्यार्थी शिकतच नाही तर तुम्ही काय कराल, तर तुम्हाला असं आत्मविश्वासाने म्हणायचं की सर नाही, सर्वजण शिकतात. काही जण सावकाश शिकतात, काही जण उशिरा शिकतात, काही जण काही विषयात इंटरेस्ट दाखवत नाहीत. पण असं होत नाही की एखाद्या विद्यार्थ्याचा कुठल्याच विषयात इंटरेस्ट नाही. सो जर विद्यार्थी शिकत नसतील तर शिक्षकाने त्याच्या शिकवण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये बदल केले पाहिजे. पॉझिटिव्ह चेंज नक्की येईल असं. त्यानंतर तुम्हाला जर हा प्रश्न विचारला की शिक्षण क्षेत्रामधला जो रिसेंटली सगळ्यात मोठा बदल होतोय तो काय आहे, तर तुमचं उत्तर असलं पाहिजे की सर, शिक्षण क्षेत्रामध्ये आतापर्यंत आपण लॉर्ड मॅकॉलेने जी शिक्षण पद्धती अंमलात आणली त्याचाच आजपर्यंत आपण वापर करत आलो होतो. म्हणजे काय, रीड, रिमेंबर अँड राईट. काय, रीड, रिमेंबर अँड राईट. पण ही जी शिक्षण पद्धती आहे ती इंग्रजांनी फक्त त्यांच्या हाताखाली काही कारकून बनावे, क्लर्क्सची फौज उभारावी म्हणून वापरात आणली होती. म्हणून आज आपण जे शिक्षण क्षेत्रात सगळ्यात मोठे बदल करतोय ते हे करतोय की आपण विद्यार्थ्यांना ॲक्टिव्हिटी बेस्ड शिक्षण. आता ॲक्टिव्हिटी बेस्ड शिक्षण म्हणजे काय, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांना फक्त रीड आणि राईट या कॉन्सेप्टच्या थोडंसं पुढं घेऊन जातोय. त्यांना काही हँड्स ऑन ॲक्टिव्हिटी देतोय. त्यांच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग, लॉजिकल थिंकिंग आणि क्रिएटिव्ह थिंकिंग डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. काय, क्रिटिकल थिंकिंग, लॉजिकल थिंकिंग आणि क्रिएटिव्ह थिंकिंग या थिंकिंग प्रोसेस आपण त्यांच्यामध्ये डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला असं वाटतं की शिक्षण क्षेत्रामध्ये होणारा हा सगळ्यात मोठा बदल आहे. चला तर मग थांबण्यापूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअरही करा तुमच्या मित्रांबरोबर. कारण जेव्हा तुम्ही शिक्षकांचे इंटरव्ह्यू द्यायला जाल तेव्हा अतिशय ऑथेंटिक, ज्याला नो चॅलेंज अशी उत्तरं आहेत ती मी तुम्हाला सुचवणार आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी श्याम सर आपला निरोप घेतोय, पण निरोप घेण्यापूर्वी माझे बाकीचे व्हिडिओही नक्की पहा. स्पोकन इंग्लिशच्या सुद्धा, सॉफ्ट स्किल्सच्या सुद्धा, इंटरव्ह्यू स्किल्सच्या सुद्धा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या सुद्धा. रोज किमान एक 20-30 मिनिटे या चॅनलसाठी द्या. तुमच्यासाठी खूप चांगला ज्ञानाचा खजिना घेऊन येतोय श्याम सुंदर सर तुमच्यासाठी. सायनिंग ऑफ.